शिवसेना हा पक्ष नेमका कुणाचा? धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंचं की एकनाथ शिंदे यांचं? एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदारांनी केलेलं बंड झालं होतं ते कायदेशीर होतं की बेकायदेशीर, याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय 21 जानेवारी म्हणजे उद्या बुधवारी लागण्याची शक्यता आहे. बुधवारी ही क्रमांक 37 वर ही सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. यदाकदाचित उद्याची तारीख लांबली तरी हा निकाल कोणत्याही क्षणी येऊ शकतो आणि निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. जर हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर काय? मग एकनाथ शिंदे यांचा पक्ष अस्तित्वातच राहणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नेमकं काय होणार? याशिवाय त्यावेळी ज्या 16 आमदारांवरती अपात्रतेची टांगती तलवार होती, तर त्यापैकी आता जे निवडून आलेले आमदार आहेत तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का नाही, असे अनेक प्रश्न याच्याशी संबंधित आहेत. आणि विशेष म्हणजे या संदर्भामध्ये कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी सुद्धा एक्सवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या प्रतिक्रियेबाबतही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे शिवसेना पक्ष नेमका कुणाचा, धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं, 16 आमदार ज्यावेळी फुटून चालले होते त्यावेळी तत्कालीन शिवसेनेचे जे कार्यकारी अध्यक्ष होते उद्धव ठाकरे यांच्या पक्षामार्फत जो व्हीप बजावण्यात आला होता तो त्या व्हीपची अंमलबजावणी करणारे त्यावेळेचे 16 आमदार जर या निकालाने अपात्र ठरले आणि त्यातले आत्ता काही निवडून आलेले असतील तर त्यांच्यावर काही कारवाई होऊ शकते का, असे अनेक कायदेशीर मुद्द्यांशी संबंधित असलेल्या न्यायालयीन प्रकरणाचा निकाल बुधवारी लागणार आहे. त्याची सुनावणी न्यायालयामध्ये आहे आणि केस क्रमांक 37 वर ही सुनावणी होणार आहे. त्या संदर्भामध्ये कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आधी आपण ऐकूयात आणि नंतर या विषयावर बोलूयात. एकनाथ शिंदे सोबत जे आत्ता आहेत ते सगळेजण अनाथ होतील, कारण की त्यांचा पक्ष नसणार. शिवसेना हा पक्ष मूळ उद्धव ठाकरे यांचाच आहे असं म्हणून त्यांच्याकडे देण्यात येईल आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकतर उद्धव ठाकरे साहेबांना देण्यात येईल किंवा ते गोठवून टाकण्यात येईल. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह नक्कीच एकनाथ शिंदेकडे नसेल आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न तयार होईल तो एकनाथ शिंदेंचा आहे. त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आपल्या लक्षात आलं असेल की असीम सरोदे यांचं म्हणणं असं आहे की या प्रकरणाचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागेल. अर्थात असीम सरोदे हे उद्धव ठाकरे यांचे वकील असल्यामुळे ते त्यांचीच बाजू मांडणार असा एक युक्तिवाद केला जातो. या सगळ्या प्रकरणामध्ये काही लोकांच्या खाली प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याही खूप बोलक्या आहे. जर हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर राजे हरिश्चंद्र पृथ्वी तलावावर पुन्हा अवतरले असंच म्हणावं लागेल, अशी एक प्रतिक्रिया एका नागरिकाने या निकालाच्या संदर्भामध्ये व्यक्त केली. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये काय मत तयार झालेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा निकाल उद्या लागला नाही तरी तो काही फार लांबेल अशी आता शक्यता नाही. अर्थात उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाच्या या निकालाच्या बाबतीतली आशा सोडलेली आहे असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून जाणवतं. कारण ते असं म्हटलं की निकाल 2027, 28, 29ला कधी लागेल आम्हाला माहीत नाही. पण आता एकूण जी परिस्थिती बघता जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर किंवा त्याच्या आधी किंवा उद्या सुद्धा हा निकाल लागू शकतो. उद्या निकाल द्यायला न्यायालयाला तशी काही फार अडचण नाही. मात्र सुनावणी वेळेत जर सुरू झाली तर उद्या सुद्धा हा निकाल लागू शकतो. त्या बाबतीमध्ये 50-50% कायदेतज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. पण निकाल उद्याही लागला आणि आठवडाभरातही लागला किंवा जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतरही लागला तरी निकाल काय लागणार हे जास्त महत्त्वाचं आहे. एकूण कायद्याची जर चौकट बघितली तर हे पक्षांतर बंदीचं प्रकरण एकनाथ शिंदेच्या अंगलट येईल असं अनेक कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. न्यायालयाने पक्षांतर बंदी संदर्भातला 2/3 जो कायदा केलेला आहे त्याला अनुषंगाने हे पक्षांतर सुरुवातीला घडलेलं नव्हतं आणि नंतर सुद्धा बहुमताच्या वेळेस जे काही राजकारण झालं किंवा बहुमत जसं ज्या पद्धतीने सिद्ध करण्यात आलं त्या बाबतीतही वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप आहेत. काही गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही नकारात्मक दृष्टीने जातात, हा भाग वेगळा. पण कायद्याच्या चौकटीमध्ये एकूणच जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कम आहे असं आतापर्यंत मानलं गेलं. त्यामुळे हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेला तर आणि विरोधात गेला तर दोन्ही पद्धतीने जर लागला निकाल तरी याचं भविष्यामध्ये खूप मोठे राजकीय आणि सामाजिक परिणाम होणार आहेत. आता आपण चर्चा करणार आहोत की निकाल जर विरोधात गेले तर जसं असीम सरोदे म्हणतात तसं
की मग एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षामध्ये थेट प्रवेश करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि जर ते भारतीय जनता पक्षात थेट प्रवेश करते झाले तर त्यांचं उपमुख्यमंत्रीपद शिल्लक राहतं का? त्यांच्या खात्याला किती मंत्रिपदं येतात? मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा पक्ष हा भाजपमध्येच विलीन करावा लागणार आहे. त्यामुळे तिथेही त्यांची बार्गेनिंग पॉवर संपून जाते. तर अशा सगळ्या गोष्टी आपण जे म्हणत आहोत की ऑपरेशन भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेचं कोणत्याही क्षणी करू शकतं, तर ते ह्या अर्थानंच आपण सातत्याने सांगत आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदेचा पक्ष हा आता अधांतरी आहे, हवेवर आहे आणि सर्वस्वी न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असलेला पक्ष आहे. न्यायालयाचा निकाल जर त्यांच्या बाजूने लागला तर मात्र एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या या शिवसेनेला जी मूळ शिवसेना ते स्वतः म्हणून घेतात, तर त्याच्यावर एक सुप्रीम कोर्टाचं जर शिक्कामोर्तब झालं तर मात्र मग ते त्याचे हक्कदार राहतील आणि मग ते त्यांची लढाई लढायला पुढे मोकळे होतील. पण अजून सुद्धा ते अजून शिवसेनेचे मूळ मालक झालेले नाहीत, कारण कोर्टाने निकाल दिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेचा निकाल लागलेला आहे, जिल्हा परिषदांच्याही निवडणुका होत आहे आणि आयाराम गयाराम फोडाफोडीचं राजकारण राज्यभरामध्ये जोरात सुरू आहे. एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये सुद्धा इनकमिंग आउटगोईंग चालू झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाला तर इनकमिंगची सवय लागलेली आहे, त्यांच्याकडनं आउटगोईंग हा काही विषयच राहिलेला नाही. त्यामुळं आता जी पूर्वी चर्चा सुरू होती, एकनाथ शिंदेचा एक गट फुटून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे आणि तो जिल्हा परिषद निवडणुकानंतर जाऊ शकतो, असं जे म्हटलं जात होतं त्याला तुर्तास पूर्ण विराम मिळणार आहे. कारण जर पक्ष शिल्लक राहिला नाही तर गटाला जायची गरजच नाही, अख्खा पक्षच घेऊन जावं लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या राजकीय निकालाचं, या न्यायालयीन निकालाचं राजकीय परिणाम काय होतात हे आपण तपासणार आहोत. दरम्यानच्या काळात कोण किती फोडाफोडी करतं आणि न्यायालय खरोखर या ज्या पक्षांतर बंदीच्या बाबतीमध्ये काही कठोर निर्णय घेण्यासाठी पावलं उचलणार आहे का? न्यायालयामध्ये आणखीन काही लोक जाऊन दाद मागणार आहेत का? नगरसेवक ज्या पद्धतीने फुटून या पक्षातून त्या पक्षात जात आहेत त्या बाबतीत काही घडणार आहे का? आपण आठवडाभरापूर्वी जे विधान केलं होतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा ठाकरे गटाचे नगरसेवक किंवा फोडायला सुरुवात होईल, त्याची कल्याण डोंबिवलीपासून आत्ताच सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण केलेलं भाकीत हे आठवडाभरातच खरं होतं. हे खरं म्हणजे आनंद वाटण्यासारखी गोष्ट नाही, पण तसं खरंच घडतं आहे हे आपण बघा. म्हणजे आता आपण 8 दिवसापूर्वी भाकीत केलं होतं की निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला फोडायला सुरुवात होईल. ती कल्याण डोंबिवलीपासून 2 नगरसेवक गायब झालेले आहेत. कल्याण डोंबिवलीपासून सुरू झालेली ही सुरुवात आहे. त्यामुळे ती कधी मुंबईपर्यंत पोहोचेल याचा काही भरोसा नाही. राज ठाकरेंचा पक्ष त्यांच्या हातात त्यांचे नगरसेवक किती दिवस थांबतील याचा भरोसा नाही. लोकशाही अशा पद्धतीनं वापरली जात असेल तर लोकांचा कोणावर भरोसा राहिलेला नसताना सुद्धा आम्ही जिंकलेलो आहोत, या आविर्भावात लोकांनी आम्हाला विश्वासाने निवडून दिलं असे म्हणणाराही पक्ष आहे. त्यामुळे खरंच काय झालं आहे हे कळायला मार्ग नाही. तरी सुद्धा ही गुंतागुंत, हा न्यायालयीन लढा आणि ही न्यायालयीन पेच आणि त्याचे होणारे परिणाम यावर आपल्याला सतत बोलत राहावं लागणार आहे. आपण बोलत राहू आणि आपणही आपली मतं मांडत राहा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.